भावांनो सकाळ सकाळची 4 वाजता पार्टी चालू केलेली आहे. म्हणजे पदयात्रा चालू केलेली आहे. बघा पार्टी आता वाजले असतील 5:45. नाही 4:45 वाजले आहे. अजून अजून 2-3 तास चालायचं आहे ट्रेनला. आणि पहिला आपण मागे होतो तो तनिष आणि मी पार्टीला टच केलेला आहे. आणि काची व्हिडिओ नाही आले. आता मला एडिटिंग करायला वैताग आलेला. मेन बात झोप आलेली नाही. तर भेटू आता पुढे. आता इथे ट्रेन जाते म्हणून फाटक पडलाय. आणि सर्व इथे थांबले. गाडी आली पार्टी आहे. आणि पहिली निशाणी आणि गाडी तो आता इथे बसलोय चहा प्यायला. इथे चहाचा स्पॉट आहे. तनिषने आज पार्टी चालवली. कसं वाटतंय पार्टी? कशी आहे? अपेक्षापेक्षा डबल वजन होती. तर बॅटरी आणि थोडे फुलं लावले. तो भावांनो आता वाजले 6:30 वाजले आणि उशीर झालेला आहे. आता काय अर्धा तासानंतर सन पण म्हणजे सूर्य पण वर येईल. तर मी अजून इंट्रो नाही दिलाय. कशा पावसात आणि बनशील म्हणजे का आजचा दिवस आहे दुसरा. 21 पदयात्रेचा दिवस आहे दुसरा. आपण चालू तर केलं 4 वाजता चालायला. आणि आता वाजले 6:30. सूर्य उगवताना क्रीप भेटली तर मस्त मजा येईल. आणि मगाशी थांबलेलो चहा पियाला. त्या पुढे नाश्ता आहे पीर बाबा. इथे कोण पीर बाबा लागतो माहिती नाही. शिर्डीला लागतो ते माहिती. इथे पण पीर बाबा लागतो ते माहिती नव्हता. तर जाऊया पुढे बघू काय कसं काय. चला पुढे भेटूया. आये आयो आये आयो 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 बोल आयो बोल. तर आता पुढे जाऊ. जय. आता आपण पुढे आलो म्हणजे पुढून मागे आलो. आता पुढे जाऊ. सेम नियम शिर्डी सारखे आपण पालन करतोय. पुढे जाऊन मागे आणि बनशील बहुतेक वाटते नाश्त्याचा स्पॉट आला. आयलो आणि आपण पहिला झेंडा चालवतोय ते म्हणजे चालवतोय नाही चालतोय. आणि विषय काय माहिती आहे ना शिर्डी नियम आहे आपला. पहिला झेंडा आणि पार्किंग समोर पार्किंग मागे. मला शिर्डीचा नियम तुम्हाला तर माहिती असेल. तर बघू आता इथे चार्जर पॉईंट आहे काय. इथे आता आरती चालू आहे पार्किंगची. तर पब्लिक बघा कशी बसली आहे. पदयात्रे बघा कसे बसले.
तिथे पण बसले. निशाणी निघाले. सगळी पदयात्रा तयार झालेली आहे. तनिष आपण पार्की सोबतच चालू. पार्कीसाठी थांबले. बघा आता पार्की आली. बघा चहा पिऊन झालेले डबल एकदा. पार्टीसाठी थांबले. आणि आपले भाऊ भाई काय विषय सकाळपासून कुठे होते? पार्टी होतो आणि भगिनींनी आता आपण आलो महादेवीचा दर्शन घ्यायला चाललो. मंदिर आणि आपण पहिली निशाणी पार्की मागे. तनिषचा पाय लॉक झालाय. चालतोय पहिला झेंडा. तुम्हाला व्हिडिओ कशी वाटते ते कमेंट करून सांगा लवकरात लवकर. तो मंदिर मारुतीचा होता. आपण आता चाललो गणपतीच्या देवळावर. म्हणजे इथे पारवीचं फेमस मंदिर आहे. तिथे चाललो आणि पहिली निशाणी आहे. पहिला भावता अजून आतमध्ये किती मंदिर आहे. खूप आतमध्ये आल्यानंतर फायनली आपल्याला मंदिर दिसलेलं आहे. हो हो आता आपण पालूचा गणपतीचा दर्शन घेतलं. आता ते पहिला आपण नेहमी दाखवला मारुतीचा मंदिर तिथे जाऊन आता नाश्ता आहे आपल्याला जाऊया. पहिला घेतला आणि पार्टी गेले पुढे. आता आपण मेडिकलमध्ये थांबलेलो. सोबत चॉकलेट आहे म्हणून आता उमीजेर घ्यायचा होता. एक 100 वाला उमीजेर घेतला. तनिषचा पाय लॉक झाला ना त्याला आता मी त्याला मारून तर भेटू पुढे नाश्ता करताना. तो पावसानं आणि बहिशींनो आता इथे नाश्ता करून झालेला आहे. आता पार्की म्हणजे पार्की नाही अजून निघाली. इथे पहिला झेंडा आहे आणि नावाचा फळ आहे. तर इंस्टाग्रामवर त्याचा फोटो भेटेन. पार्कीचीच वाट बघतात आहे बघा. आता बहुतेक वाटते डोंगरामधून चालणार वाटते. कसं वाटतंय? पायाचा दुखायला लागला आणि नाश्ता करून काय होता नाश्ता? कांदी पोहे.
पोटभर खाल्ले. चला भेटू पुढे. हे बघा आता आपली पालखी पण आली आग्राची. ते इतरचे माणसांनी आपल्याला नाश्ता दिलेला ना, ते आले 5 पावलं चालायला. आता घेतलंय जंगलातून चालायला, म्हणजे रानावनातून चालायला. आवाज येते की नाही माहिती नाही. आता जेवून निघालोय. त्याची वाट पकडायला. A few moments later. ते पार्कीमध्ये थंड आणि छास वाटलेलं आहे. आता उन्हातून चालत आले म्हणून ही पहिली निशाणी तिथे थांबले. तर ही सोय बरी वाटली मला. थंड नाही तर साज. कशा पावसानं आणि बगशीनं मगाशी मी सांगितलं अधिकारी तो डोंगरातून चढायचं. ते फक्त जेवायचा स्पॉट होता, थोडा आतमध्ये होता म्हणून ते कसा मला वाटला. माझा पहिलाच वर्ष, मला काही माहिती नाही. आणि उद्या बहुतेक डोंगर म्हणजे 7 डोंगर चढायचं. एक दादा मगाशी बोलत होता, तो मी व्हिडिओ नाही घेतली. थोडा समजून घ्या. आणि थोडी माझी आता पायाला पाय दुखतात आहे. आणि पालखी आहे. आता पालखी पास घ्यायचं आहे. तुम्हाला आवाज येतो की नाही माहिती नाही. आता मी माईक आणलं पण यूज नाही करत आहे. आता इथे मी चार्जिंगचे वांदे आहे. फोनलाच कसा तरी चालवतो मी. कॅमेरा आणला असता तर लढलो असतो मी वाटते. हे वांदे चार्जिंगचे. आता उद्या तर डोंगरातून हे डोंगर 7 डोंगर दिसतात आहे ना. तर दादा मगाशी बोलत होता हे 7 डोंगर आहे ना रायनीनी, ते पार करायचे आहे. पहिली निशाणी तिथे आहे, पालखी इथे आहे. आपण पालखीच्या मागे चालतो. पहिला लय मागे होतो, खूप मागे होतो. राजहिंदातून तो नको. राजहिंदा हे त्यापेक्षा लांब होता. आता आम्ही तिथे समोसा खाल्ला ना, तिला अजून राजहिंदानं चाललो होता. त्याचीच वाट बघून शेवटी पालखीच्या म्हणजे आई एकविरा नाही श्री एकविरा देवी रियाचा मित्रमंडळ यांचा अध्यक्ष बोलला जावा तुम्ही. हल्लो चालला पुढे. लाल झेंडा बघून म्हणून पालखी निघाली. जाऊया आता पुढे. काय विषय काय नाही. काल आपल्याला 8 वाजलेले, 8 साडेआठ वाजलेले म्हणून मी काल जेवलो नव्हतो. स्वयंपाक पण आलेला काल. आज वाटते बहुतेक लवकर भेटू पुढे. आजची संध्याकाळ झालेली आहे बघा भावांनी. पालखी आणि पहिला झेंडा पुढे, पहिली निशाणी. कसा वाटतं तुम्हाला हा ब्लॉग? कसा वाटला कमेंट करून सांगा. भेटू पुढे.